चला स्पीड अप घेऊयात प्लीज आणि मॅचला लगेच सुरुवात करूयात। मनेरी टीम एक्स्ट्रा खेळाडू असेल तर कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवलं तर आहे आमच्यापर्यंत पोहोचला ॲज अ स्कोरर, तो आमच्या सोबत जोडला। जाऊया मॅचच्या दिशेनं। अरविंद आणि साई ही पहिली ओपनिंग पेअर, अरविंद आणि साई पहिली ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाले। चला घ्या स्पीड अप घ्या। लहू जाधव सर यांचा नुकताच आवाज तुम्ही ऐकलात। चला स्पीड अप घ्या प्लीज। येस पॅडी येतोय पहिला षटक घेऊन आपल्या टीम साठी। अरविंदला सध्या पाहताय स्ट्राइक व साई सध्या नॉन स्ट्राइकिंग एंडला उभा आहे। मनेरी टीम सध्या मैदानामध्ये दाखल झाली। छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मनेरी सध्या मैदानामध्ये दाखल झाले। पहिला चेंडू अप्रतिम फटका, खेळाडू यावेळी मात्र अगदी तैनात नाहीये, निघून जातोय 6 धावेसाठी। अप्रतिम सुरुवात करून दिले षटकारानं। वॉट अ स्ट्रोक, अरविंद हा खेचलाय षटकार। एक चांगली सुरुवात या पहिल्या इनिंग मध्ये करून दिली अरविंदनं। पाडीच्या विरोधामध्ये हा षटकार लगावला। पहिला चेंडूवरती षटकार, बॅकफुटला जातोय, फटका खेळून काढला। मिड विकेटचा खेळाडूला यावं लागते, तोपर्यंत आपण पाहिलं तर एजे येतोय। ओहो व्हॉट अ थ्रो यार, व्हॉट अ थ्रो। एजे मात्र अखेरी चेंडू हातातून निसटला संतोष दादाच्या अंतात। नंतर आपण पाहिलं तर आत्ताच्या तब्बल 2 धावा, 8 धाव संख्या स्कोर कार्ड वरती। ओहो आज चांगला चेंडू हाताळला, जो आपण पाहिला लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र जरूर येते। टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती। यावेळी देखील बैठा फटका घेण्याचा प्रयत्न, विकेट कीपर अगदी वेगाने येतोय, मात्र एक चिक्की धाव, चोरीची धाव कंप्लीट केली जाते। तब्बल 4 चेंडूच्या अखेरीस टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 10 या आकड्यावरती। 10-10 ऑन अ स्कोर कार्ड। एक चांगली सुरुवात अरविंदनं आपल्या टीम साठी करून दिली आहे। तर मनेरी टीमचा साई मात्र मैदानामध्ये दाखल झाला। हो सुरेख फटका, ड्राइव्ह केला, कव्हरला, खेळाडू वेगाने येतोय, चेंडू गॅदर केला, मात्र तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली जाते। या एका धावेच्या मदतीनं
दुसरी धाव देखील यावी ओव्हरथ्रोच्या माध्यमातून भेटली जाते आणि आताच्या या 2 धावा टीमची टोटल अगदी 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1 to 12 लॉस ऑफ द 0 विकेट ही मात्र मनेरी टीम न केलेली सुरुवात आहे. 1 to go. एक चेंडू अजूनही बाकी असेल. ओव्हर क्रमांक 1 ची आपण चर्चा करतोय. छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स क्लब मनेरी टीम मात्र आज मैदानामध्ये एक चांगल्या पद्धतीने सुरुवात करून आपले इरादे मात्र स्पष्ट करते. नवलाई स्पोर्ट्स जिंती या संघाच्या समोर. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, फक्त डिक्लेअर मध्ये 1 धाव भेटेल. तर टेनिस क्रिकेटचा संपूर्ण हंगामाची जर इतिहासाची पानं चालली, गत वर्षाचा टेनिस क्रिकेटचा संपूर्ण हंगाम सर्वात जास्त पारितोषिक आपल्या नावावरती करून घेणारी टीम जर कोणती असेल तर नवलाई स्पोर्ट्स जिंती संघ हे नाव पहिल्यांदा येतं. सर्वात जास्त ट्रॉफी आणि सर्वात जास्त चषक जिंकणारा संघ जिंती संघ हा गत वर्षाचा टेनिस क्रिकेटचा खऱ्या अर्थानं एक चांगला संघ म्हणून मानला जातोय. आणि त्याच संघाच्या समोर रबर क्रिकेट मध्ये आता मात्र मनेरी संघाने 2 हात केलेत. बाबूराव पाटील सध्या मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालाय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये बॅटीची लिडिंग एज होती, कॉट बिहाइंड दी विकेट. बॅटर गॉन होतोय. फलंदाज साईला मात्र माघारी जावं लागतंय. साई बॅक टू डकआउट. या नवीन बॅटर लगेच साई चालला माघारी. योगेश आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. बाबूराव पाटील पहिला चेंडूवरती फलंदाजाला चले जावचा इशारा केला. हा देखील चेंडू चांगला हाताळलाय. गुडलाईन स्पॉट वरून थोडासा आतमध्ये कट केला जातोय. धाव संख्या अजूनही स्थिर आहे. आपण पाहिलं तर अगदी 13 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये बाबूराव पाटील आला काय आणि त्यानं मात्र विकेट घेऊन आपल्या संघाच्या धाव संख्येला मात्र समोरील संघाच्या धाव संख्येला टाळा टाकलाय काय. हा देखील चेंडू चांगला आणि चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. ड्राइव्ह करत असताना थोडासा फंबल होतोय, खाली पडतोय, मात्र अखेरी चेंडू सीमा रेषेच्या पार निघून जातोय. 4 धावेसाठी आलेल्या चौकारानं टीमच्या टोटल मध्ये थोडीशी आपण पहिली तर चकाकी दिली आहे. 17 ऑन अ स्कोर कार्ड. 17 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. हो फटका अप्रतिम आहे, मात्र अखेरी चेंडू खाली पोहोचेल कोण. चांगला एफर्ट, चांगला प्रयत्न राहिलाय. एका साइडला बाबूराव पाटील देखील खाली पडला गेला, मात्र लगेच उभा राहून मात्र त्यानं चेंडू चांगल्या पद्धतीने स्टॉप केला. त्याच्या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 19 ऑन अ स्कोर कार्ड. तब्बल 4 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडू मात्र बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 2. 3 ओव्हरच्या मॅचेस कदाचित यानंतर 1 ओव्हरच्याच खेळवाव्या लागतील, कारण की आज ही सुरुवात रबर बॉलची असल्या कारणाने बऱ्याच गोष्टींची आज प्लॅनिंग आणि सेटिंग करावी लागली. लाईट आज घ्यावी लागली आपल्याला, यासाठी झालेला उशीर. प्रत्येक संघानं मात्र मी म्हणेल ऍडजस्ट केलं, कारण की सुरुवात अजून बऱ्याच मॅचेस आपल्याला स्पर्धा खेळवायच्या आणि इथून पुढे मात्र स्पर्धा कशा पद्धतीने वेळेचं भान ठेवावं हे या पहिल्या आयोजनातून आपल्याला माहिती पडल्या. 1 to go. धाव संख्या अगदी 20 ऑन अ स्कोर कार्ड. फुल टॉस चेंडू चुकी झाली आहे बाबूराव पाटील कडून आणि अखेरी चेंडू मात्र निघून जातोय. अगदी बेधडक सडक वरती येतोय षटकार. 26 धावा. चला लगेच दुसरा चेंडू तिथे आहे तो पुरवायचा आणि मॅचला लगेच सुरुवात करून द्यायची. येस, ओव्हर क्रमांक 2 ची समाप्ती झाली. दुसरा चेंडू आम्ही पोहोचवतोय तुमच्याकडे. येस, ओव्हर क्रमांक 3 ला होईल सुरुवात. सूरज याला गोलंदाजीसाठी सध्या. काय परफॉर्मन्स राहिला, कारण की साई नंतर आलेला खेळाडू आपण पाहिलं तर योगेश म्हणजे अरविंद आणि योगेशनं या मॅच मध्ये मात्र जी संपूर्ण बाजू आहे मनेरी टीमची ती सांभाळून ठेवली आहे.
ओहो हा चेंडू यावेळी मात्र अंपायर थोडेसे पुढे जात आहेत, टप्पा बघतायत, शहानिशा करतायत, तोपर्यंत हा नो बॉल म्हणून दर्शवला जातोय. हा नो बॉल आहे, फ्री हिट. की या टेनिस क्रिकेटला तुम्ही लांबून पळत येता, रबर क्रिकेटला तुम्हाला रनअप भेटत नसतो. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. यानंतर विजय संघ म्हणजे चॅम्पियन डिके आणि यानंतर आणि या मॅच मध्ये होणारा विजय संघ, एक ओव्हरची मॅच असेल. ओहो स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, अगदी विकेट यावी मात्र जाते. निर्धाव चेंडू पार पडतोय. व्हॉट हॅपन? धनंजयला पाहत आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. ओ चुकी झाली आहे, चुकी झाली आहे, नो बॉल. कारण की संतोषने आधीच सूरजला काही सांगितलं होतं. मॅक्सिमम आहे, कारण की हा चेंडू चुकीच्या जागी टाकला सूरजने. धाव संख्या 34, 34 ऑन स्कोर कार्ड. बऱ्याच गोष्टी घडल्यात. ओहो फुल टॉस चेंडू. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी खेळाडू आहे, मात्र तो देखील चेंडू निघून जातोय. 4 धावेसाठी अप्रतिम फटका. या चौकारानं आता धावसंख्येला मात्र अगदी चकाकी भेटली आहे. एट ऑन स्कोर कार्ड. यॉर्कर करून करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे, त्याला थोडासा फसवतोय. तोपर्यंत पॅडी चेंडू गॅदर करतोय. फेकी चांगली आहे, मात्र बाहेर, जास्त बाहेर. 2+1, 3 धावा आत्ताच्या. या 3 धावेच्या मदतीने 41 ऑन स्कोर कार्ड, 41 धाव संख्या. हो बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट, अप्रतिम फटका बॅकवर्ड पॉइंटला. इथे देखील चेंडू अडवण्याचे प्रयत्न होत आहेत आणि अखेरीस 2 धावा मात्र धावून घेतल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर 43 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. अगदी अचूक टप्प्यावरती फक्त 1 धाव भेटेल. आत्ता 44 या आकड्यावरती. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. हो यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजनला खेळाडू आहे, मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. बॅकअप नाहीये, बॅकअप नाहीये. तिसरी देखील कंप्लीट केली आहे. 47 नाव आणि 48 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. 9 स्पोर्ट जिंती संघासमोर. 48 रन्स टू विन. चला थोडासा स्पीड अप घेऊयात.
48 धावेचं आव्हान. या मॅच मध्ये 48 धावेचं आव्हान ठेवले मनेरी टीम न. चला या मनेरी टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं. चला थोडस स्पीडअप घ्या. चला स्पीडअप घेऊयात. जाऊया मॅचच्या दिशेनं. टार्गेट या मॅच मध्ये ठेवल्या अर्थातच 48 धावेचं टार्गेट आहे. कदाचित यानंतरची मॅच एका ओव्हरची खेळवावी लागेल. थोडं ऍडजस्ट या पहिल्या सीझनला जरूर करावं लागेल. चला स्पीडअप घेऊयात प्लीज. चला स्पीडअप घेऊयात. नितीन आलेत गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंगला पॅडी आहे, नॉन स्ट्रायकिंगला बाबूराव पाटील. मॅचला झाली सुरुवात. 48 धावेचं आव्हान छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मनेरी. तर दुसऱ्या साइडला नवलाई स्पोर्ट्स जिंती. दोन्ही बेस्ट आहेत टीम, दोन्ही बेस्ट परफॉर्मन्स करणाऱ्या टीम. 48 कशी सुरुवात होतीये, लेट्स सी. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मधून खेळाडू मात्र अगदी वेगानं पाण्यामध्ये येतोय. मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न. यावेळी काय घडलंय, बॅटर पोहोचलाय. अंपायर सांगतात आणि ऑफकोर्स पॅडीची रनिंग बिटवीन द विकेट खूप वेगानं आहे. अप्रतिम रिप्ले टेलिकास्ट. जी बॅट ट्रॅक केली योग्य दिशेला. बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू हाताला गेलाय. निर्धाव चेंडू म्हणजे 2 धावा स्कोर कार्ड मध्ये सजल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहतोय मिस्टर नितीनला. चांगली गोलंदाजी नितीनची. देखील वेगानं टाकल्या मात्र बाईटच्या दिशेनं. एक्स्ट्रा धाबा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. दोन चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे. यावर देखील विकेट करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे, चेंडू अडवतोय. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ एफर्ट्स.
आता मात्र ही संपूर्ण वाट सोडून मात्र हवाई सफर करावं लागेल, कारण की डाऊन दी ग्राउंड वाटा अडवल्या जात आहेत. आता मात्र जमिनीच्या खालून नाही तर जमिनीच्या वरून वाटा शोधाव्या लागतील. 3 चेंडूचा खेळ झालाय. नवला स्पोर्ट जिंती संघ हंगाम गाजवला या संघानं. ओहो, यावेळी देखील बॅट स्विंग केले. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. पॅडीला शांत ठेवलंय. मात्र बरेच असे खेळाडू आहेत जे अजूनही नवला स्पोर्ट जिंती संघाला पूर्णपणे सांभाळू शकतात. बरीच मोठी बॅटिंग लाईनअप आहे या टीम कडे. मात्र आज कशा पद्धतीने परफॉर्मन्स होतोय. अप्रतिम फटका आहे. खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतोय. गरकन फिरलाय चेंडू. मात्र तोपर्यंत क्षेत्ररक्षणाचे एफर्ट्स तुम्ही बघू शकता. वॉट थ्रो यार. मात्र अखेरीस बॅटर गॉन. पॅडीला जावं लागेल पॅडीला. बॅट ड्रॅग केली नाहीये आणि तदनंतर मात्र पॅडी माघारी जातोय. प्रवीण आला मैदानामध्ये दाखल झाला. पॅडीला यावं लागते. रनआउटच्या स्वरूपामध्ये पॅडी मात्र जरूर बाद झाला. बरेच खेळाडू असतात. बऱ्याच खेळाडूंच्या बॅट मधून षटकार आलेत. तदनंतर ते खेळाडू वाट पाहत आहेत कधी बॅटिंग भेटेल आम्हाला. ओहो, यावेळी देखील वेगवान चेंडू. वाईट +1. तब्बल 2 धाबा ऍड होतात टीमच्या टोटल मध्ये. बरेच खेळाडू वेगानं चेंडू टाकतात. मात्र कधी कधी वेगानं चुकीच्या दिशेला जाण्यापेक्षा हळुवारपणे योग्य दिशेला जाणं देखील महत्वाचं मानलं जातं. 1 to go. 6 धावा स्कोर कार्ड वरती. एक चेंडू अजूनही बाकी आहे या ओव्हरचा. ओहो, व्हॉट अ ड्राइव्ह आहे. खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. धाव संख्या 7 या आकड्यावरती आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. चला लगेच दुसरा गोलंदाज आपण तैनात करायचा. चला नेक्स्ट बॉलर प्लीज आपण मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. सात धाव संख्या. गोलंदाजीसाठी दाखल झालाय गोलंदाज साई मैदानामध्ये दाखल झाला ऍज अ बॉलर. पहिला चेंडू अगदी निर्धाव. कुठली धाव नाहीये. बॅकफुटला जातोय. शॉर्ट आर्म पुल फ्लाइटेड आहे. निघून जातोय अगदी 1 बाउन्स. कदाचित मॅक्सिमम आहे. अंपायर कॉल काय आहे. हा चौकार आहे. 1 बाउन्स आहे. सीमारेषे पार 1 बाउन्स जातोय. आणि या चौकारानं मात्र टीमची टोटल थोडीशी पुढे आहे. 11 या आकड्यावरती जाते. 11 जे गोपीदादा सूर्यवंशी शेठ असतील, समीरदादा दिघे साहेब असतील, प्रतापदादा असेल, सुधीरदादा धनावडे असतील किंवा शंकरदादा मोहिते साहेब असतील, मयूर घारे आबा असतील, त्याचबरोबर उदय खांडेकर, संतोष विष्णू करपे साहेब असतील, या सर्वांच्या मदतीनं दिलदार व्यक्तिमत्व चषक तुम्ही पाहता. चला थोडासा स्पीडअप घ्या. हो, बॅट स्विंग केले. चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. हा देखील चांगली गोलंदाजी सध्या मात्र आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी यावी मात्र अगदी साईची. की 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओ
ओहो सुरेख फटका, व्हॉट अ स्ट्रोक, अप्रतिम अगदी पत्र्याचा आवाज येतोय जिथे 6 धावेसाठी निघून जातोय. थापथूप षटकार. अगदी या षटकारानं टीमची टोटल 17 या आकड्यावरती जाते. एक चेंडू अजूनही बाकी आहे. 1 टू गो. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू हाताळलाय. धाव घेतच नाहीये. यावेळी कुठली धाव घेतली जात नाहीये. स्ट्राइक स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय बाबूराव पाटील कडून. आणि अखेरीस 6 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. चला गोलंदाज विनंती करेल थोडासा स्पीडअप आता घेऊयात. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाला लगेच तैनात करायचंय. नीरज येईल शेवटच्या षटकामध्ये. येणारे 6 चेंडू, तब्बल 31 धावेची गरज. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी मध्ये ज्या गोलंदाजानं हॅट्रिक विकेटचा रेकॉर्ड आपल्या नावावरती ठेवला होता तो नीरज येतोय सध्या गोलंदाजीसाठी. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. बॉलिंग करणारी टीम मीटिंग नकोय प्लीज, वेळ कमी आहे. आणि यानंतरची मॅच 1 ओव्हरची खेळली जाणार आहे, लक्षात घ्या. ऍडजस्ट यासाठी करा, यासाठी विनंती केली जाते. कारण की आज हंगामातली पहिली स्पर्धा आहे. पहिल्या स्पर्धेला आपल्याला शिकायला भेटलं की टाइम मॅनेजमेंट काय करावं आणि कसं करावं. आज थोडासा उशीर जरूर झाला की सकाळच्या सत्राला लाईट अवेलेबल नसल्या कारणानं 11 वाजता मॅचेसला सुरुवात झाली. मात्र इथून पुढे काळजी घेऊ आम्ही की मॅच 9:30 ते 10 यामध्येच चालू होईल. 9 वाजताच मॅचला सुरुवात होईल. या गोष्टीची काळजी आम्ही जरूर घेऊ. 6 चेंडू 31 धावेची गरज. बऱ्याच संघांचं सहकार्य राहिले. खास करून डीके स्पोर्ट्स स्वतःहून बोलते की आम्ही नेहमी सहकार्य करण्यासाठी तयार असतो. खेळ झाला पाहिजे. पाटण तालुका नेहमी स्पर्धा होत राहिल्या पाहिजे. फाईट बॉल एक्स्ट्रा धाबा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. आता येणारे 6 चेंडू आणि 30 धावेची गरज. 6 चेंडू 30. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे तैनात आहे मात्र चेंडू अगदी थांबला जातोय. योग्य फेकी. आणि यावेळी मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटरला जावं लागेल रन आउट होऊन. फलंदाज माघारी येतोय. अर्थातच आपण पाहिलं तर प्रवीण संतोष डिसले मैदानामध्ये दाखल होतोय. आज बराच वेळ लावला संतोषने कारण की ओपनिंगला येणारा खेळाडू आज 2 डाऊन साठी थांबला. पण बराचसा फरक आहे. पप्पू पाटील तुम्ही देखील षटकार लगावला. टेनिस क्रिकेट आणि रबर क्रिकेट खूप फरक आहे की तुम्ही रबर क्रिकेटला बॅट सोडून द्यावी लागते चेंडू पर्यंत. वेट अँड वॉच क्रिकेट नाहीये. मागे जाऊन तुम्ही षटकार लगावा तोपर्यंत चेंडू निघून जातो स्किट होऊन. ओहो फसला जातो बॅट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. ओहो चांगला फटका खेळून काढलाय ऑन डिटो ओव्हर द लॉंग अफेड. 6 धावेसाठी षटकार मॅक्सिमम. समीकरण बदललंय बाबूराव पाटील कारण की ये बाबूराव का स्टाइल हर टाइम देखा है भाई. बाबूराव पाटील जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा धाबा येतात. रन मशीन चालू झाली आहे जिंती टीमची. 4 चेंडू 22 धावेची गरज. बाबूराव पाटील आहे मॅच आहे तो असताना मॅच ऑन केली आहे त्यानं. 4 चेंडू 22 धावेची गरज. 4-22. ईशाननं तोपर्यंत कॅल्क्युलेशन सांगितलंय.
हो चांगला चेंडू हाताळला. मॅच मध्ये मनेरी टीम न मात्र मॅच ची चावी ठेवली हातात. तीन 22. व्हॉट अ मॅच. हा देखील चेंडू अगदी चांगला हाताळला. डिक्लेअर मध्ये एक धाव मात्र जरूर आली आहे. हा देखील चेंडू जरूर हवेमध्ये अगदी नो मॅन्स लँड मध्ये. या मॅच मध्ये जो विजेता असेल त्याच्यासोबत मॅच असेल डीके स्पोर्ट्स या टीम सोबत. लेट्स सी. चांगला चेंडू हाताळला ना. अखेरीस छत्रपती महाराज क्रिकेट क्लब मनेरी टीम मात्र विजेता होते. या मॅच मध्ये विजेता झाला. डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड सोबत 2 हात करतील. टॉस नुकताच केला गेला आणि डीके स्पोर्ट्स ने टॉस जिंकला. दे वॉन दी टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. मनेरी टीमला बॅटिंग करायचे. 1 ओव्हरची मॅच खेळली जाते. 1 ओव्हरची मॅच, एक सुपर ओव्हर बघायला भेटेल. 1 ओव्हरची मॅच. जिंती संघ हार्ड लक बॅड लक, मात्र चांगला प्रयत्न राहिला जिंती टीमचा देखील. कारण की हंगाम आत्ताच चालू झाला आणि या हंगामामध्ये जिंती टीमला देखील बरंच काही शिकायला भेटलं असेल. चला स्पीड अप घ्या प्लीज. आता प्रत्येक टीमनं थोडस सहकार्य करावं. मान्य आहे आज आम्हाला उशीर झाला, मात्र इथून पुढे 9 ते 9:30 मध्येच आम्ही मॅचेस चालू करू.